आज मी आणि आई आलो आहोत टेरेस गार्डन मध्ये. खूप छान आपल्या वेल भाज्या ज्या आपण लावलेल्या आहेत मस्त वाढलेले आहेत वेल. काही आज आपल्याला हार्वेस्टिंग सुद्धा मिळणार आहे. तर काय काय आपण आज करणार आहोत आई, सांग सगळ्यांना. आज आपण पहिलं तर बघूया, शोधूया काय काय लागलंय. बर. छोट्या छोट्या आम्ही बघितल्या होत्या, काकड्या लागलेल्या आहेत, थोड्याशा छोट्या छोट्या मिरच्या लागल्या आहेत. हो. आता त्या किती वाढल्या आहेत आणि काढण्यासारख्या आहेत का ते आज बघूया. चालेल. आणि आज आपण ते पहिलं हार्वेस्टिंग आपलं करूया. ह्या मान्सून सीझनचं पहिलं हार्वेस्टिंग आज आपण करणार आहोत. काही छोट्या छोट्या गोष्टी लागलेल्या आहेत, अजून येतील. म्हणजे ह्या वर्षी थोडा डिले झालाय कारण की आपण बघितलं की खूप उशिरा पाऊस आला, त्यामुळे थोडंसं सगळं लेट चाललंय. पण आपल्याकडे काही फार छान गोष्टी लागल्या. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहितीये का, ह्या सगळ्या जंगलातनं त्यांना शोधून काढणं. कारण मी तुम्हाला दाखवेन, माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल, आणि मी दाखवेन तुम्हाला वेल एवढे छान वाढलेत ना की लिटरली जंगल तयार झाले तिकडे. आता त्याच्यात ना काकडी कारली जी असतात ना ती शोधणं हा एक मोठी टास्क असते. तर चला आज आपण बघूया, आणि मग त्याच्यानंतर काय थोडंसं मेंटेनन्स वगैरे आपण बघूया. हो, हा, मग मेंटेनन्स बद्दल पण आपण बोलूयात. तर चला आपण व्हिडिओची सुरुवात करूयात आणि बघूयात आपल्याला काय काय मिळतं. आता तुम्हाला आई ना आपली एक छोटीशी शेती दाखवते. बघा, हे बघा. हे बघा, हा अळू आहे. आपण मध्ये काढला होता, हे पण बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ. आणि आता पुन्हा बघा, अशी मोठी मोठी छान पानं तयार झालेली आहेत. आपण आळूची वडी केलेली, आणि तो व्हिडिओ आई म्हणते, आळूच्या वडीचा व्हिडिओ तुम्ही चेक नसेल केला तर नक्की चेक करा. बघा, तो आळूची वडी दाखवलेली आहे मी. आणि आता बघा, हा परत काढल्यानंतर हा पूर्ण परत भरलेला आहे. म्हणजे आता दुसरी वडी करायची तयारी झालेली आहे. हो, नक्कीच नक्कीच. आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपलं जंगल तयार झालेलं आहे. हे बघा, आमचं एक जंगल छोटस. आणि आम्ही आता काय करतोय माहितीये का, काकड्या शोधतोय. तर चला आपण काकड्या शोधूया. हे बघ, छोटीशी लागली आहे. अरे वा. आता आम्ही तुम्हाला जवळून पण दाखवेन काकड्या कशा लागल्यात. पण फार छान वाढलेले आहेत आपले वेल. म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं ना की आपण काय कसं करायचं. हे जर का थोडे थोडे छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना, खूप काही नाही करायला लागत, पण छोट्या छोट्या गोष्टी काही आपण जर का केल्या तर बघा किती छान वेल वाढलेत आणि आपल्याला भरपूर भाज्या मिळतात. काकडी दिसली, आता आईला एक काकडी दिसलेली आहे, म्हणजे आपल्याला हार्वेस्टिंगला मिळणार आहे. बरोबर. अरे वा, मस्त. चला मी तुम्हाला जवळून दाखवते. ही बघा, आईला एक मस्त काकडी सापडली आहे. कवळीच काढायची, अजून ती मोठी होईल. पण थोडस बी तयार, म्हणजे कधी कधी आपल्याला बाजारात मिळतात ना की थोड्या मोठ्या असतात पण बी तयार होते. तर तशी आपल्याला करायची नाही, कारण घरचं आपण कवळच खाल्लं पाहिजे ना, तर काय फायदा. बघा किती सुंदर काकडी आहे. आई, तू हार्वेस्ट कर. हो, मी हार्वेस्ट करते. मला आणखी कुठेतरी असं दिसल्यासारखी वाटली. पहिले ही तर काढ, आपण त्यांना दाखवूयात जवळून. छान. हे बघा, आता इकडे काय झालं ना, एवढं जास्ती वेल वाढलेले आहेत की त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडा अंधार येतो. एक मिनिट. हा, हे बघा किती सुंदर काकडी झाली. बघा, काकडी आहे. हे बघ, ही आणखीन एक इकडे आहे, पण मोठी झाली का नाही, थोडीशी लहान वाटते मला. ही बघ, बघू. ह्या पान मध्ये येते आमच्या, आम्हाला दिसत नाहीये. पान मध्ये. हा, ती बघा, तिकडे पण एक आहे. मला वाटतं ही आपल्याला अजून 1-2 दिवसाने काढता येईल. 2 दिवसांनी काढू. हे बघा, पण ती पण छान झाली आहे, मस्त मोठी झाली आहे. हा, वजन आहे आणि चांगलं. हो, छान झाल्यात काकड्या एकदम. ही बघा, आईला अजून एक काकडी मिळालेली आहे. ही पण छान झाली आहे ना आई, काढून घेऊयात का? काढून घेऊया. आता सध्या आपण सुरुवातीला छोट्या छोट्या खाऊया. हा, आणि आपण एक मिनिट. हा, हे बघा किती छान आपल्या काकड्या निघतायत. आपण ना स्टार्टिंगला जे काढतो ना ते थोडस लवकर काढायचं. इकडे पण आणखीन एक लागलेली आहे. ते बघा, अजून एक आतमध्ये काकडी आहे. ते पान खाली कर अजून. हा, आता तिकडे बघा, तुम्हाला इकडे पण एक दिसेल. आता इकडे दुसरे वेल आहेत. हे पण बघा, मी तुम्हाला म्हंटल ना आपण कसं जंगल पूर्ण झालेलं आहे आपल्याकडे. तर हे बघा, इथे दुसरे वेल आहेत. आई इकडे पण काकडी शोधते. इकडे पण काकड्या लागलेल्या आहेत. ऍक्च्युली ना खूप छोट्या छोट्या अजून त्या, तर थोडी मोठी झाली असेल तर आपण काढू शकतो. आई, आहे का एखादी काकडी इकडे काढायला? इकडे दिसते, ही घेऊया का काढून? हा, मग काढूयात. थांब, आपण दाखवूयात. इकडे पण एक काकडी दिसते आपल्याला, तर चला आपण ही काढूयात. ही बघा किती सुंदर काकडी इकडे पण झालीये तयार. हे बघा, मस्त झालीये. आई, काढून घे ही पण. मागे पण छोट्या छोट्या लागल्या, छोट्या भरपूर आहेत. आपण पुढे पण हार्वेस्टिंग दाखवू त्यांना. हे दाखव, छान मस्त. बघा किती छान आहे. फर्स्ट हार्वेस्ट जे असतं ना आपलं, फर्स्ट हार्वेस्ट, ते कधी पण फार मोठं नाही होऊ द्यायचं. कारण की पहिलं जे येतं ना ते थोडस, म्हणजे ते पकडतं, पहिलंच पकडलेलं असतं वगैरे, त्याला थोडस ना नीट मोठं व्हायला तेवढं हे होत नाही. म्हणजे
तेवढं छान ते येत नाही, जसं सेकंड राऊंड येते. त्यामुळे पहिली राऊंड नेहमी जास्ती कवळी काढा आणि मग दुसऱ्या राऊंड मध्ये थोडंसं तुम्ही त्याला मोठं करू शकता, काही हरकत नाही. तर आज आपण थोडं जास्तीच कवळ्या कवळ्या काढलेल्या आहेत, पण आम्हाला अशा आवडतात आणि आपण घरी लावतो, तर घरचं आपल्याला कवळं नाही मिळालं तर काय फायदा ना, म्हणून आम्ही असंच काढतो. तर चला अजून आपल्याकडे काही गोष्टी आहेत त्या पण काढूयात. कुठेतरी आता तुम्हाला मी ना पडवळ दाखवते. तुम्हाला इकडे दिसतंय का बघा, हे बघा, हे पडवळ लागलंय इकडे, हे इकडे पडवळ लागलंय. इकडे असं तुम्हाला दिसेल, हे बघा, ह्याच्या बाजूने दिसेल, काठीच्या बाजूने जे दिसतंय ते पडवळ आहे. आणि हे इकडे 2-3 पडवळ लागलेत, जी आता तुम्हाला तेवढी दिसणार नाहीत, कारण की थोडं ऊन पण आलंय आणि ती छोटी आहेत. मी अजून एक मोठं पडवळ तिकडे दुसरीकडे ते दाखवते तुम्हाला. आता पडवळ आहे ना, तो आपण ह्याच्यात लावलेलं, ठीक आहे. ही बघा, ही ग्रो बॅग, हे पडवळ लावलंय आणि सगळीकडे ते गेले, म्हणजे इकडे पण पसरले, इकडे पण पसरलेलं आहे आणि त्या साईडला सुद्धा पसरले. मी तुम्हाला त्या साईडचं मगाशी दाखवलं पडवळ लागलेलं, इकडचं पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इकडे छोटस आहे ते पण एक दाखवते. हे बघा, हे ना, हे पडवळ आहे बघा, किती छान लागलंय, किती सुंदर दिसतंय बघा. आता हे अजून छोटं आहे, ह्याला मोठं व्हायला वेळ लागेल, 1 आठवडा तरी साधारण लागेल किंवा एक 4-5 दिवस लागतील. आणि तुम्ही जर का हे बघितलं असेल तर आपले हे येल्लो ट्रॅप, त्याच्यामध्ये बघा माश्या आलेल्या आहेत ऑलरेडी. मी तुम्हाला ह्याचं सांगितलेलं, एक छोटा शॉर्ट बनवलाय की हे तुम्ही नक्की घ्या. हे मी प्रोडक्ट टॅग सुद्धा केलेलं आहे माझ्या फेसबुकवरच्या शॉर्टमध्ये जाऊन तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल, ह्या प्रोडक्टचं टॅग मिळेल तुम्हाला, तुम्ही तिकडून मागवू शकता. हे बघा, इकडे माश्या ट्रॅप झाल्यात. ह्या माश्या आपल्या ज्या भाज्या असतात ना, ते खराब करतात. हे बघा, आता मी तुम्हाला अजून एक पडवळ दाखवते. हे मोठं झालंय, हे बघा, इकडे हे खाली आणि हे बघा इकडे वर, हे बघा केवढं मोठं झालंय, पण ते अजून छान होईल, जाड होईल आणि सुंदर होईल. तर हे मी तुम्हाला आता जस्ट एक दाखवते, आज आपण काढणार नाही आहोत. हे बघा किती सुंदर झालंय हे पडवळ. असे भरपूर पडवळ लागले आतापर्यंत, मी मला वाटतं 5 का 6 मोजली आहेत लागलेली, आणि मोठी झाल्यावर तुम्हाला दाखवेन. हे बघा, हे पण किती सुंदर दिसतंय. मागचे तुम्ही काही व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे की आपण वांग्याचं आणि मिरचीचं कटिंग केलेलं, पूर्ण कापून टाकलेलं त्यांना, त्याला त्याच्यानंतर फुलं आली, त्याला वांगी धरली आणि एवढी सुंदर वांगी धरली आहेत ना की काय सांगू. तर तुम्हाला मी दाखवते, 1 मिनिट थांबा. आई हार्वेस्ट करणार आहे तर ती दाखवेल. हे बघा, आई दाखव. हे बघा, मस्त तुकतुकीत वांग आहे. आणि वांग नेहमी ना त्याला शायनिंग असेपर्यंत काढून घ्यायचं. बरोबर, म्हणजे ते बरोबर कवळंय असं ना, जून व्हायला लागतं. हा, आणि शायनिंग गेली म्हणजे वांग आपलं जून होतंय. बरोबर. हा, शायनिंग असताना आपण साधारण ते काढून घ्यायचं. आता मी हे काढून घेते. काढ आणि असं आम्हाला जवळून दाखव सगळ्यांना. मस्त, किती सुंदर आहे बघा. अजून येतं ह्याचे आपल्याकडे, तर हे आपण आई बाकी पण हार्वेस्ट करूयात. तुला हवं असेल तर दे मला पकडायला. हे घे. हा, हे बघा, तुकतुकीत लहान पण भरपूर आहेत. हे बघ, हो, लहान पण भरपूर आहेत. पण आहेत. हे बघा, आई तुम्हाला दाखवतेय. हे बघ, लहान लहान आहेत. हे बघा केवढी लागलेत बघा, ही लहान लहान अशी आहेत. हे बघा, अशी अशी एकदम छोटी पण अशी लागलेली आहेत, भरपूर लागलेत. आपण ह्याचं पुढे पण हार्वेस्टिंग करूयात, मी तुम्हाला दाखवेनच, सगळं इकडे दाखवेन मी तुम्हाला. हा, हे बघा, हे पण किती सुंदर आहे. काढून घेते आता. हा, घे काढ. वा, फारच सुंदर. हे बघा, हो, धरले. आणि हे बघ, इकडे पण अजून आहे. अरे बापरे, अजून एक निघतंय. आता नाही का जरा, नाही, झालंय, काढून घेऊया. मला ना तुम्ही कमेंट करून सांगा, ह्या वांग्याचं आपण काय करायचं. म्हणजे आता एवढी छान छान वांगी येत आहेत, काय करूयात ते मला कमेंट करून सांगा. वेगवेगळी वांगी आहेत ना. हो, व्हरायटी आहे वांग्यांची. तर वांगी जेव्हा आपण सांगा की प्रत्येक वेगवेगळ्या वांग्यांचं काय करायचं, किंवा तुमच्याकडे ह्याचं काहीतरी स्पेशल करत असेल ना, तर ती रेसिपी पण आमच्याबरोबर शेअर करा. इकडे एक सापडलं. हा, अजून एक आहे, मग हे पण काढूयात आई आपण. हे पण काढूया. तुमची कुठली खास रेसिपी असेल, तुम्हाला शेअर करायची असेल तर नक्की शेअर करा, आपण ती पण चॅनलवर दाखवूयात. मी सगळ्या लोकांना सुद्धा नवीन नवीन रेसिपीज मिळतील. अरे वा, हे बघा किती मस्त वांगी आहेत. आणि पांढऱ्या वांग्यांना पण लागलेत ग. पांढऱ्या वांग्यांना पण आले. हो, बघू, दिसतंय का आपल्याला दाखवायला. पांढरं वांग आहे बघ. अय्या, हो, हे बघा, तुम्हाला दिसतंय. हे बघा किती छान. मी कुठेतरी, हे बघा किती छान पांढरं वांग लागलंय. आता हे मोठं झाल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू. आता कुठली वांगी काढायची आई. ना आपल्या काटेरी वांग्याला लागलेलं आहे. काटेरी वांग्याला पण लागलंय. बरं, काटेरी वांग आपलं किती जुनं असेल आई.
काटेरी वांग आपलं 2 वर्ष होऊन गेले. 2 वर्ष होऊन गेले ना, म्हणजे 3रं वर्ष चालू आहे त्याचं. आणि तरीही बघा किती छान काटेरं वांग आलेलं आहे. हे ना इकडची स्पेशालिटी आहे, महाराष्ट्रामधली ही स्पेशालिटी आहे काटेरी वांगी. हे झालेलं आहे. मी हो काढून झालंय. घेते. काढ आपण जवळून दाखवूयात ते. इकडे ना एक व्हिडिओ करायला फार जागा नाहीच ते. हे बघा तुम्हाला असं आम्ही काढल्यावर दाखवू. किती सुंदर आहे वांग. हे बघा. हे पण आहे, पण हे थोडंसं छोटं आहे. मला वाटतं 2 दिवस राहू देत. हे बघ मस्त दिसतंय ना हे. हे बघ. बघू तिकडचं. हे बघ. हा हे बघा. हे पण आहे, थोडस छोटं आहे. आपण 1-2 दिवसाने पण काढू शकतो मला वाटतं. होईल ते. आज काढलं तरी चालेल, असं काही फार हरकत नाहीये. पण ठीक आहे, तू उद्या काढून वगैरे घेऊ का? हा बघ कसं तुला काय वाटतं त्या हिशोबाने. काढलं तरी अजून कुठे आहे का? आणखी आहे पुढे पण. हा हे बघ, मला इकडे एक मिळालं. हे आणि बघा. हे पण छोटं हे बघा किती सुंदर आहे. हे बघा. आता काय होतं ना, एवढी झाडं असली की थोडा काळोख येतो. पण हे बघा वांग किती सुंदर आहे. आपण काढलं की तुम्हाला दाखवते मी. हे बघ, मला आणखी नाही दिसलं. अजून एक आहे. हो हे बघ. बरं थांब, आपण ते पण ते छोटं आहे ना. हा, हे पण छोटं आहे. हे काढायचं नाही ना. हे पण सुंदर सुंदर आहे बघा, छोटस आहे. पण आता हे भरली वांगी करायला फार सुंदर असतात ही वांगी. हे काढून घे. हे छान झालंय. त्याच्या समोर आमचं मिरचीचं झाड आहे, त्यामुळे थोडं तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम येईल. पण हे बघा मस्त दे. आणि काटे किती आहेत बघा. हो तुम्हाला जवळून आता दाखवते लागतील. मी. लागली हे बघा, ह्याला किती काटे आहेत. आणि हे जे काटे आहेत ना, हे त्यांच्या पानांना पण असतात. त्यामुळे ही जरा सांभाळून आपल्याला ह्याचं काम करायला लागतं. आपण मिरच्याच्या झाडांचं पण कटिंग केलेलं ना, आठवतंय तुम्हाला? हे बघा आई, ते असं उलट करून दाखव. हा हे बघा किती मिरच्या लागल्यात बघा. सुंदर अशा, फारच सुंदर अशा किती मिरच्या लागल्यात बघा. आणि एकदम तिखट मिरची आहे ही. हा ही तिखट मिरची एकदम सुंदर. म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही तिखट लावा. तुम्हाला जर का थोडी कमी तिखट आवडत असेल तशी लावा. छोटे छोटे पण एवढ्या सुंदर मिरच्या येतात ना. हे बघा. चला आपण ह्या पण थोड्याशा काढूयात. काढाई खाली पण लागले. हो एकदम खालपासून लागलेत. हे बघा झाड आहे ना, इकडे सुरू होते आणि इकडून मिरच्या लागल्यात सगळ्या. हे बघा इकडे पण मिरची आहे छान, खालपासून भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत. आता आपण काय करूयात, आपल्याला हव्यात तसे 4-5 काढू नको. ताज्या ताज्या हा. आणि रोज आपण अशा 1-2 जशा लागतील तशा नेऊ. अरे वा, फारच सुंदर. दुसऱ्या पण आहेत मोठ्या झालेल्या. पुढच्या झाडाच्या पण आहेत, त्या पण तुम्हाला दाखवू. ह्याच्यावरच्या अजून पण काढाई आहेत बघ. ही बघ मागे एक आहे. हा मोठी. ही बघ केवढी मोठी झाली आहे. वा मस्त, कुठे दिसते सुंदर. शोधून काढणं कठीण आहे. हो ते शोधायला लागतं, हेच कठीण आहे. सगळं हिरवं हिरवं झालंय ना. ह्या बघ, ह्या पण, ही पण मोठी झाली आहे बघ इकडची. ही नाही, ही होईल अजून. होईल अजून. बर होऊ दे पूर्ण तिला. ठीक आहे. आता आपण पुढच्या झाडाचं बघू. आता ही आपण दुसरी मिरची बघतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, हे आपण पूर्ण कटिंग करून टाकलेलं. पूर्ण म्हणजे पूर्ण. हे बघा असं कटिंग करून टाकलेलं आपण त्याचं. हे छान वाढली आहे. आणि आई आता हे झाड किती जुनं आहे आपलं सांग? हे झाड आपलं 2 वर्षापूर्वीच आहे. हे पण 2 वर्षापूर्वीचं. म्हणजे आपण हे नवीन नाही लावलंय. नाही. आणि तरी त्याला बघा मिरच्या किती सुंदर येतात. हे बघा मी तुम्हाला इकडे दाखवते. हे बघा एवढ्या सुंदर मिरच्या येत आहेत आणि खूप लागल्यात आणि खूप फुलं पण आहेत. थांबा मी तुम्हाला इकडे पहिले, थांब काढू नको, आपण पहिले त्यांना दाखवूया. हे बघा अशा किती लागल्यात बघा मिरच्या. हे बघा दिसतात. हो आणि फुलं पण भरपूर आलेली आहेत. तर आता ह्याच्यावरच्या पण 1-2 तुला ज्या हव्या असतील जेवढ्या तेवढ्या काढ. हा ही बघ, ही इकडे आहे. हा छान झाली बघ ती. आणि तुकतुकीत आहे बघा अजून एकदम व्यवस्थित मस्त सुंदर. ही पण होईल ना अजून. नाही काढून घे. काढून घेऊ. समजलेले आपल्याला 3-4 एका वेळेला. आजसाठी बस. आजसाठी बस झाल्या. चला मग आपण एवढ्या मिरच्या घेऊयात, बाकीच्या आपण नंतर काढूयात. ह्याच्यात नाही बघितलं. त्या झाडाला पण आहे, तिकडे पण आपल्याकडे झाड आहे. हे बघा ह्याला पण लागले सुंदर. हो हे पण जुनच झाड आहे. हो हे पण 2 वर्ष जुनं आहे ना. हो हो. त्याच्या पण 1-2 काढ ज्या झाल्या असतील त्या, का त्याला नाही झाल्या. ही बघ, ही बघ, ही बघ, ही बघ केवढी मोठी आहे. ही बघ मला कुठली मिळाली. हे बघ तुला दिसली. मस्त आहे ना. छान आहे, सुंदर आहे. ही ना मजाच वेगळी असते. म्हणजे आपण काकडीची कोशिंबीर करूया. कोशिंबीर करूयात. बर मिरची घालू छानपैकी. कोशिंबीरीच आपण त्यांच्याबरोबर रील शेअर करूया. हा चालेल. हे बघा आहे त्या, आपण नंतर काढू आता त्या. हा ह्या नंतर काढूयात आपण. ह्या बघा किती सुंदर दिसतात बघा इकडे मिरच्या. ह्या नंतर काढूयात आपण.
मग तुला काही दिसतंय का बघ, मला काही दिसत नाही अजून, मोठी झालेली बघ. बर, हे ना थोडं शोधणं काम असतं जरा, पण ठीक आहे. म्हणजे आपल्याला जेवढ्या हव्या तेवढ्या पण आपण रोज नेऊ शकतो थोड्या थोड्या. मस्त असा वारा सुटलाय बघा. आम्ही हार्वेस्टिंगला आलो आणि असा छान वारा छान वारा सुटलाय. खूप मस्त मजा येते. आई आता काय दाखवायचं? आता भेंडी दाखवूया ना. भेंडी दाखवूयात. हा, भेंडी आता लागायला सुरुवात झालीये. छोटी आहेत ना अजून छोटी फारच. आहेत. हो, ह्या कळ्या आल्या तशा. हा, हे बघा, ह्याला ना भरपूर अशा कळ्या छान आल्यात. कळ्या आलेल्या आहेत. हे बघ, हा, त्यानंतर तुम्हाला हे धरलेलं हे बघ हे धरलंय. बघा, हे पण धरलंय, हे छोटं. छोटं धरलंय. आणि हे मागे आणि झालंय. हा, थांबा हा, तुम्हाला मी एक मागे दाखवते पण मागून. मोठं आहे. मागून हे बघा, तिकडे पण हे आहे बघ. पण झालंय बघा. त्या आता हे झाडाला अजून पण आहे. छोटं आहे, आपण आज नाही काढणार आहोत, पण नंतर काढूयात आपण ही. ठीक आहे. आता इकडे हे- पण एक तुम्हाला दाखवते. हे बघा, हे पण भेंड किती छान आहे. बरं, आपल्याकडे आज फुल आज नाहीये फुल का? आहे, एक आहे? फुल दिसतंय मला. एकच फुल दिसते आणि ही सध्या. कालची आहेत बाकीची मला वाटतं. बाकी काल 2-3 आलेली. हे बघा, हे भेंड्याचं फुल. आणि आपल्या भेंड्याची शेती दाखव तुम्हाला मी. तर ही बघा, ही बघा केवढी भेंड्याची शेती. आणि आईची हाईट आहे ना तेवढी झालीत आपली भेंडी. हे बघा, तुम्हाला दिसतंय तर किती छान वाढली आहेत बघा. आणि सुंदर अशी आपली ही एवढी मोठी भेंड्याची शेती तयार झालेली आहे. टेरेसवर सुद्धा एवढं छान आपल्याला सगळं लावता येतं. हे सगळं कारलं पण पसरलेत. हो, कारलं, वेल तर सगळे वेल पसरलेत. पसरले. थांबा, मी तुम्हाला थोडं लांबून दाखवते. म्हणजे तुम्हाला दिसेल की वेल बघा आपले किती पसरलेत. हे बघा, हे वरती जे सगळं बांधलेलं ना, हे बघा, आणि इकडे हे सगळे वेल पसरलेत असे. हे बघा, मोठं पडवळ दाखवलंस. हो, मोठं पडवळ पण दाखवलं. ते अजून छान मोठं होईल. हे बघा, इकडे पण किती वेल पसरलेत. आणि हे बघा, एवढे सुंदर मस्त पैकी आपलं सगळं, मी तुम्हाला म्हंटल ना, जसं जंगल असतं ना तसंच तयार होतं. आणि हे किती सुंदर दिसतंय बघा. आणि आता ह्याच्यातनं आपल्याला भरपूर भाज्या मिळणार आहेत. आजचं आपलं हार्वेस्ट बघा, भरपूर हार्वेस्ट निघाले. वांगी निघालीत, काकडी निघाली, आपल्याकडे मिरच्या निघाल्यात, आणि अजून भरपूर गोष्टी आपण काढणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भरपूर हार्वेस्ट आपण करणार आहोत. काय काय आपण करणार आहोत पुढे ते नक्की बघा. आणि ह्याच्या आपण छान छान रेसिपीज पण करणार आहोत. तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही आपलं जंगल तर बघितलं, छान मस्त झालेलं आहे. काही अशा टिप्स जेणेकरून तुमचं जे म्हणजे तुमची जी बाग आहे आणि तुमची जे भाज्या आहेत त्या फार छान येतील. तर आई, आता काय करायचं आपण ते सांग त्यांना. हा, पहिलं तर आपले जे वेल इकडे तिकडे पसरतात ना, त्यांना खेचून घ्यायचं व्यवस्थित. हा, आणि दोरीवर चढवायचं. म्हणजे त्यांना ताण आपण मिळालं ना जे की त्यांची- स्ट्रक्चर बांधलंय त्याच्यावर. हा, फुलं आणि फळं ही स्ट्रॉंग होतात. बरोबर. आणि जास्त धरतात. हा, दुसरं असं की ह्या स्टेजला त्यांना ना आपण खत घालायचं. खत कुठलं घालायचं तर त्याला आपण वर्मी कंपोस्ट घालू शकतो, बोन मील, निमखळी घालायची थोडी, की जेणेकरून मातीत काही किडे लागत नाहीत. मग त्याला आपण राख थोडी घालायची राख थोडीशी, किंवा राखेमध्ये पोटॅश, थोडं फॉस्फरस असतं. हे पण घालू शकतो ना आपण. थोडी हळद पण घालू हळद शकतो. घालू शकतो. अँटी फंगल वगैरे Anti-fungal असायला. वगैरे घालून. मग तसंही थोडी थोडं घालायची. केअर करण्यासाठी आपल्याला ते करायची. करायचं. आणि त्यांना थोडंसं पोषक मिळालं पाहिजे ह्या स्टेजला. बरोबर. फळं जेव्हा वाढतात तेव्हा. हम्म. आणि प्रत्येक बहर येऊन गेला की थोडं थोडं आपण खत त्याला घालत राहायचं. म्हणजे आता आपण जेव्हा हार्वेस्टिंग करू, जे नेक्स्ट हार्वेस्टिंग करू ते जेव्हा होईल त्यानंतर आपण खत घालणार आहोत. खत घालणार हा, तेव्हा. आपण एकदा ही फुलं आल्यापासून एकदा घातलेलं आहे. पाऊस खूप हा. होता त्यामुळे आम्हाला व्हिडिओ नाही करता आला त्याचा. पण आता सेकंड टाइम जेव्हा आम्ही घालू तेव्हा व्हिडिओ करून मी तुम्हाला दाखवेन. आता अजून थोडीशी काढली ना आपण ह्याच्यातली काकडी वगैरे की मी तुम्हाला ते दाखवेन की आपण खत कसं घालतोय. आणि आपल्याकडे दुधी, मग काय आपल्याकडे दुधी आहे, शिराळी घोसाळी आहे, घोसाळी आहे, पडवळ तर तुम्ही बघितलं. कारली आहेत. येतील. कारली अजून लागले कारली नाहीयेत. येतील. तर हे सगळं जे आहे ना, हे परत जे लागेल ते मी तुम्हाला दाखवेनच. ह्याचं हार्वेस्टिंग आपण करू, किती लागतात, कसे छान लागतात ते पण मी तुम्हाला दाखवेन. आपली भेंडी पण आता जस्ट स्टार्टिंग आहे, अजून छान ह्यावेळेला लागते, ती उशीर पण झाला ना दाखवू. पावसामुळे. हो, नाहीतर आणि मी खूप तुम्हाला मजा काहीतरी येतात. गंमत दाखवणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. पुढच्या व्हिडिओमध्ये ती गंमत येणार आहे. आणि ती तुम्ही आधी बघितलेलं आहे. आता त्याचं काय झालंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला, मला वाटतं आपण हा व्हिडिओ इकडेच एंड करूया. तुम्हाला आज भरपूर काय काय दिसलं, हार्वेस्टिंग माहिती थोडी मिळालेली आहे. आता भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.